गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पादचारी पुलाचा काही भाग कोसळला। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। यात घाटकोपरमधील जाहिद सिराज खान या 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत झाला। यातील आणखीन एक दुःख जे ते या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना देखील झालेलं आहे। नेमकं त्यांच्या कुटुंबियांच्या काय भावना आहेत जाणून घेतल्यात। मुंबईत पुन्हा दिसला मृत्यूचा पूल। सीएसएमटी दुर्घटनेत 6 जणांचे बळी। बत्तीस वर्षीय जाहिद खानचा दुर्दैवी अंत। घाटकोपरच्या नित्यानंद परिसरावरती शोककळा। गुरुवारच्या मुंबईतील पूल दुर्घटनेनं पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र आणि देश हळहळला। या दुर्घटनेत घाटकोपरमध्ये राहणारे 32 वर्षीय जाहिद खान यांचाही दुर्दैवी अंत झालाय। जाहिद यांचा बेल्ट विकण्याचा व्यवसाय आहे। गुरुवारी ते आपल्या वडिलांबरोबर बाजारहाट करण्यासाठी मुंबईत आले आणि पुलावरनं जाताना सगळा दुर्दैवी प्रकार घडला। यात दोघं बाप लेक खाली कोसळले। सुदैवानं वडील वाचले, मात्र जाहिद तो त्यांच्या समोरच तडफडून मरण पावला। 2 मुली आणि पत्नी असा जाहिद यांचा परिवार। यातील आणखी एक दुर्दैव म्हणजे एका पित्यानं आपल्या मुलाचा मृत्यू अगदी डोळ्या देखत पाहिला। ये निकले थे 7:30 के आसपास पहुंचे थे यूटी में। उतर के ब्रिज से उस पार जा रहे थे। मेरा बेटा मैं दोनों गिर गया नीचे। बेटा मेरा खत्म हो गया। बेटा मेरा खत्म हो गया। हॉस्पिटल में ले जाते जाहिद खान नाम है इसका। जाहिद को कितने बच्चे हैं? 2 बच्चे सर, 2 लड़कियां हैं। एक 6-8 महीने की, एक 5 साल की। जाहिद हे 32 वर्षांचे असून त्यांच्या मागे 5 वर्षांची मुलगी आणि 6 महिन्यांची मुलगी आहे। जाहिद हे एकमेव कर्ता पुरुष। त्यामुळे आता मुलींच्या संगोपनाचा मोठा प्रश्न कुटुंबियांच्या समोर आवासून उभा आहे। आनंद पांडेसह सुमित सावंत, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।